डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे. भरतला देखील सांगतो, आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका. कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस. आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात. आपण जय श्रीरामवाले लोक आहोत. कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे. जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना, आम्ही त्यांना उद्देशून बोललेलंच नाही. आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे. म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही.